नमस्कार, मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी आपण मस्त अशी सांबरची रेसिपी पाहणार आहोत। यासाठी मी चिंच न वापरता आंबट, गोड, तिखट अशी ही सांबर बनवलेली आहे। यासाठी मी तूर डाळ 1 वाटी, मूग डाळ अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये अर्धा भोपळा टाकला होता आणि हे मी कुकरला शिजवून घेतले होते। थोडा व्हिडिओ कट झाला आहे आणि हे मस्त असं आपल्याला हळद टाकून शिजवून घ्यायचं आहे। इथं मी तूर डाळ 1 वाटी, मूग डाळ अर्धी वाटी त्याच्या निम्मी, त्यानंतर अर्धा भोपळा साल न काढलेला आणि नंतर मी याच्यामध्ये साधारण 3 टोमॅटो वापरलेले आहेत आणि स्मॅशरनं आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं बनवायचं आहे। थोडंसं जर भोपळ्याचं चिरलेले काप जर राहिले असतील तर ते बारीक नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण ज्यावेळेस सांबर आपण इडली डोशासोबत घेतो ना त्यावेळेस खूप छान अशी चव याला येते। मी इथं चिंच अजिबात वापरलेली नाही, चिंचेच्या ठिकाणी मी 3 टोमॅटो वापरलेले आहेत। थोडंसं पाणी आपल्याला आता ॲड करायचं आहे। साधारणतः माझा 1.5 लिटरचा तांब्या आहे, तेवढं पाणी मी या सांबरमध्ये घातलेलं आहे आणि स्मॅशरनं मी हे स्मॅश केलेलं आहे। हा 3 लिटरचा कुकर आहे। तुम्हाला अंदाज येईल की मी किती याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते। त्यानंतर आपण आता कढई गरम करायला ठेवू, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं की आपण लगेचच तडक्याची तयारी करायला घेणार आहोत। सुरुवातीला मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्त अशी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरी टाकायची आहे। मोहरी आणि जिरीचा तडका झाला की आपण आता इथं बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकलेला आहे। जास्त बारीकही करायचं नाही, थोडासा ओबडधोबड ठेवायचा आहे। सर्व कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून व्यवस्थित असा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2-3दा आपल्याला मधून अधून हलवत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने नंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। शिजतानाही मी हळद टाकली होती, त्यामुळे फोडणीला थोडी कमी हळद टाकायची। त्यानंतर आपल्याला इथं कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता शिवाय सांबरला चव अजिबात येत नाही। कढीपत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सांबरमधला। त्यानंतर मी इथं बारीक असा चेचलेला देशी लसूण आहे तो टाकलेला आहे, तोही तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे। खमंग असा या फोडणीचा वास सुटलेला आहे। आता आपल्याला मी इथं हिंग वापरायचं आहे। हिंगामुळे काय होतं, खूप छान अशी चव या सांबरमध्ये उतरते। मस्त असं सर्व आपल्याला परतायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। नंतर इथं बेडगी मिरची 3-4 थोड्याशा मी कमी तिखट आहेत, ह्या मी 3-4च वापरलेले आहेत। त्यानंतर सांबर मसाला मी सुहानाचा सांबर मसाला टाकलेला आहे। सांबर मसाला टाकताना कंजूसपणा अजिबात करायचा नाही आहे। सांबर मसाला थोडासा जास्त टाकायचा आहे, कळलं पाहिजे की आपण हे सांबर बनवलेले आहे ते। त्यानंतर अंबारी मिरची पावडर टाकलेली आहे, ही तरी पावडर आहे, जास्त तिखट नाही। मस्त असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर ही घरचं काळं तिखट आहे ते टाकलेलं आहे। खूप छान अशी चव आपल्या या सांबरला येणार आहे।
सर्व मिश्रण जे आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. आणि कांदाही मस्त असा भाजला जातो तेलामध्ये. त्यानंतर आता काय करायचं आहे, हा कुकर जो त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, टोमॅटो, भोपळा शिजवून आपण हळद टाकून शिजवलेला होता. आता या कुकरमध्ये आपल्याला हा जो तडका आपण आता बनवलेला होता ना तो वरतून टाकायचा आहे. कढई छोटी होती, बसणार नव्हतं, यासाठी मी ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट फोडणी टाकलेली आहे. आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनटं सांबार उकळू द्यायचं आहे. काय होतं, जेवढं जास्त उकळेल ना तेवढी छान अशी चव याला उतरते. आता मी इथं 1.5 ते 2 चमचा मी इथं मीठ वापरलेलं आहे. 15 ते 20 मिनटं. आता इथं मी बारीक चिरलेला गूळ साधारणतः अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी होता तो टाकलेला आहे, छोटी अर्धी वाटी. आणि हे 15 ते 20 मिनटं आपल्याला सांबार उकळून घ्यायचं आहे. उकळल्यामुळे काय होतं, खूप छान अशी चव या सांबारमध्ये उतरते. आता हे जे सांबार बनवलेलं आहे तुम्ही इडली, डोसे, आप्पे किंवा भातासोबत जरी खाल्लं ना खूप छान अशी चव या सांबारला येते. इथं मी चिंचेचा वापर न करता हे सांबार बनवलेलं आहे. खूप छान असं हे सांबार बनलेलं आहे. अगदी मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वजण आवडीनं खातील असं सांबार आहे. तुम्ही या पद्धतीचं जर सांबार बनवलं ना तर खूप छान अशी चव या सांबारला येईल, मी खात्री देते तुम्हाला. वरून थोडी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा किती छान अशी तरी सुटलेली आहे. रेस्टॉरंटपेक्षा भारी असं आपलं सांबार घरच्या घरी बनवून तयार झालेलं आहे. बघितलं की तोंडाला पाणी येते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चविष्ट भोजन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा या पद्धतीचं सांबार जरूर बनवा. जर लहान मुलांना खायचं असेल तर तिखट थोडं कमी करा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचं सांबार जरूर बनवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.